सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. चालू कर डावकर किती जाते आपल्याला गगनगिरी महाराज पूर्ण मठ आहे. मी आलोय लीडर आहे मी आलोय. पूर्ण महाराष्ट्र फिरून झाला असता एकदम व्यवस्थित. फोटो फोटो काय थोडीचा किती कौशल्य आहे. हे पनीरची भाजी सगळे आता बसलेत. परत परत शंकरचं ज्योतिर्लिंगचं प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भरपूर महिन्यानंतर आपण नवीन ब्लॉग बनवतो आहे. तर तसं बघायला गेलं तर आता पावसाळा आला तर कुठं ना कुठं तरी एक ट्रिप काढलीच पाहिजे आपण. त्यावेळेला आपण भीमाशंकरला चाललो आहेत. तर तुम्हाला दाखवतो आपली पब्लिक आणि आपली गाडी. ते सगळे आता इथं रेडी आहेत. तरी अजून एक मेंबर यायचा बाकी आहे आपला छोटूसा, तो आता येतोय. सगळे आता हारबीर लावत आहेत. आपली पोरींची सगळे इकडे उभी आहेत, सगळे रेडी आहेत. अजून एक जण यायचं बाकी आहे ह्यांच्यातलं. आणि तिचे पप्पा आहे का तिकडे साईडला उभे आहेत. काका आहे बरं, काका आले तिला घ्यायला. तर थांबा आपण बघू आता पूजेचं काय चाललंय. हे असं मस्त हारबीर लावतोय आता. चला आता आपण पूजेला स्टार्ट करू. चल काय चालू कर. तर सर्व मित्रपरिवाराच्या साक्षीने पुन्हा एकदा आम्ही एक पिकनिक आयोजित केली आहे. तर जेव्हा ही पिकनिक यशस्वीरित्या पार पडू द्या आम्ही सुखरूप आपल्याकडे पाहिजे आनंदाने सर्व अडचणी पार पडू. गणपती बाप्पा मोरया. तर चला भेटू आता पुढे. तर मित्रांनो पहिला स्टॉप घेतला आम्ही. तर का घेतलं त्याचं कारण की आमचा एक मेंबर राहिला होता मागं. ते म्हणजे साक्षी डावकर. हे यांचे मम्मी, हे यांचे पप्पा आणि तिची बहीण. तर आता हिला आम्ही घेऊन चाललो आता ट्रिपला. लेट त्याच्यामुळे झालं आहे, वाजले 6. तर आता मी सेकंड स्टॉपसाठी थांबलो आहे. तर सर्वात पहिलं आपल्याला फ्युल तर केलं पाहिजे ना आपल्या गाडीचं. तर आम्ही पेटे आता बघू इकडं फ्युल किती जाते आपल्याला. किती भरलं रे? 2000 24 लिटर भरलं आहे. बघू बाकीचे आपल्या आहेत सोबत. पोरं सगळी खाली उतरलेत, पुढे आपल्या बसल्यात आतमध्ये. बघू. Few moments later. तर मित्रांनो आता परत आम्ही एक स्टॉप घेतला आहे. तर आम्ही सध्या आता महडला आलो आहे. महडचं एक गणपती आहे, महडचा गणपती पार्वतीच्या बाळा करून. तर आम्ही आता सगळे तिथंच आहे. आता आम्ही मगाशी दर्शन घेतलं आहे. तर आता आम्ही इथून महड नंतर कुठे जायचं आहे? गगनगिरी महाराज मठ. हां आता इथून खोपोलीला जाणार आम्ही. मग खोपोलीला कुठं? गगनगिरी गगनगिरी महाराजांचं मठ आहे, तिकडे जाणार होतो. बघू बाकीच्यांचं काय म्हणणं आहे. काय चाललंय काय चाललंय? काय ना आता फोटो काढायचा. हां दर्शन वगैरे झालंय आणि आता आम्ही फोटो काढतोय. मग हां एक फोटो काढू मग भेटू पुढे. चला मित्रांनो आता आम्ही आलोय खोपोलीला. खोपोलीला गगनगिरी महाराजांचं मठ आहे ना, तिकडे आलोय. तर आम्ही आता जाऊन आलो आतमध्ये. तिकडे फोटोशूट तर अलाउड नव्हतं. सगळे इथं बसले. आता आम्हाला थोडंफार खायचं, नाश्ता पाणी करायचं आहे. ते सोडं तुम्हाला ना इथून ना गगनगिरी महाराजांचं मठचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एकदम मस्त व्ह्यू आहे. ते बघा हे पूर्ण मठ आहे. इकडे वॉटरफॉल पण दिसत असेल मला. आतमध्ये खूप चांगलं आहे. आता बघू आम्ही जरा नाश्ता करू, पुढे भेटू. आता इथून बहुतेक आम्ही मनसर साईडला जाऊ. अजून एक आमचा एक मोठा माणूस येतोय, तो म्हणजे बिल्डर. कारण की त्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्या घरी. तर त्याच्यामुळं तो नंतर न्यायचं बघतोय. तो येतोय आता जवळ. आता 6:15 झाले. तो आता येईलच लवकर. तर त्याला पण भेटलो का तुम्हाला दाखवतो फोन येतो. ठीक आहे चला. आम्ही आलोय लोणावळा. लोणावळ्यामध्ये सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आपलं आहे एकविरजी इथं. तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक ते सुद्धा गॉगल कसं वाटतंय जरा सांगा. ठीक आहे त्याच्या अगोदर थांबा एक राहिलं. आपला एक महत्त्वाचा माणूस मागं राहिला होता, तो म्हणजे आपला बिल्डर. काय कारण होतं? आपलं जरा पर्सनल इश्यू होता म्हणून मी मागे राहिलेलो. जर का पर्सनल मी आलोय जुगाड पाणी लावून, ते काही टेन्शन नाही. आता फुल निघाना. बिल्डर आपला एक डायलॉग होऊन दे ना. बांगर शीट म्हणते. बांगर शीट. आता आम्ही जाणार आहे वरती दर्शन. पाऊस पण येतोय मस्तपैकी. आम्ही आता वर जाणार. बघू आता. सगळ्यांनी गॉगल घातलाय. काय माहिती का घातलाय मला पण नाही माहिती. मागं पण एक गॉगल घातलाय. आता आपण चढायला सुरुवात करू आहे. सगळे रेडी झालेले आहेत. इकडं
1 2 3 सगळ्यांनी 4 5 6 सगळ्यांनी गॉगल घातले. तिकडे पण या लोकांनी गॉगल घातले. गॉगल का घातलेत काय माहिती नाही. तर आता आपण हळूहळू पुढे जाऊ. मला पण नाही माहिती, तुम्ही घातले मी पण घातले. हा तर आता इथून जाऊ, स्टेप बाय स्टेप जाऊ. का बुम बुम दिसते ती बघ शिकायला का बुम बुम अशी वाटते आंध्यांची गँग आली. बस बाकी काय नाही. हे डावकर कुठे आहे? डावकर चष्मा लाव. लीडर आहे ही आंध्यांची डॉन लीडर बोलते आहे. डॉन चला बघू आता वरती येऊन भेटू. ठीक आहे चला. तर मित्रांनो आता आम्ही चढायला चालू केलंय. आम्ही चढायला 1 तासापूर्वीच चालू केलं होतं, परंतु चालूच केलं होतं. मगाच तुम्ही बघा रेनकोट बिनकोट काय नव्हतं, आता रेनकोट आणलंय. सगळ्यांनी रेनकोट बिनकोट घातलंय. त्यांनी काढून ठेवलं, त्यांनी घातलंय. बिल्डर शेटनी पण बिल्डर शेट काय म्हणणे तुमचं? त्या पोरींच्या बद्दल काय म्हणणे? कारण की यांनी खूप लेट केलंय. आपण कधीच आवरून होतो की नाही? मग काय आता जा देवाला. हा काय म्हणणे? हा ना पुढच्या वेळेला नाही, 100% नाही. आणि मी काय म्हणतो एवढा टाइमपास करतात ना हा यार, आपण पूर्ण महाराष्ट्र फिरून झाला असतं आपलं. मग माहितीये खरं आता जा माझा पोरी नाही काय म्हणते? काय म्हणणे? गाईज खूप भारी वाटते माहिती टाइमपास करताय तुम्ही. टाइमपास असं बोल. तुम्ही पण करता, आम्ही पण करतो. आम्ही नाही, तुमच्यामुळे टाइमपास होत आहेत. पुढे मी आहे. हे बघा नाच बाकीचे रे बघा. मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. हे बघा हे पण एक लेट करतात, त्यांच्यामुळे लेट होतात. ते जे 2 मेंढ एक बकरी वासूर दिसते ना, ते एक 2 यांच्यामुळं, बाकी नाही काय. आता बघू पुढे जाऊ आणि ना वरतून एक मस्त व्ह्यूचा तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतोय. ठीक आहे चला भेटू. मित्रांनो आम्ही आता आलो एकविरेला. आमची सगळी गँग महाडचा गणपती गेलेला. सेकंड दर्शन एकविरा आहे. सेकंड दर्शन हे गगनगिरी महाराज आहेत. हा गगनगिरी. तेव्हा मी नव्हतो कारण की माझा प्रॉब्लेम होता म्हणून मी नंतर आलो. सेकंड दर्शन गगनगिरी महाराज होता. आता एकविरा आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आमच्या मित्राच्या घरी. हा मित्राच्या घरी, गावड्याच्या घरी जायचं आपल्याला. गावड्याच्या घरी जायचंय. हा त्याच्या अगोदर जेवायचंय. जेवायचंय कसं आहे आणि बोला काय बोलताय? भूक लागली मला. मी लय लांबून आलो ना म्हणून. हा मी छोटी मोठी कामं पण करायची. अच्छा हा काय बांगर शेट म्हणते. तर मेन आपल्या इकडचं सध्या वातावरण जरा चांगलं आलंय. पाऊस जरा चांगला आता. माझा धबधबा आहे आपल्या एकदम व्यवस्थित. इथं पण थोडासा व्ह्यू एकदम क्लाउडी वेदर झालाय. तो पण तुम्हाला मी एकदम सिनेमॅटिक दाखवतो. हा आणि इकडे बघू गेलो तर आतमध्ये इथं दाखवतो. नाहीतर आपलं दर्शन माझं इतकंच मागणं आई एकवीर माझी माझी उभी पाठीशी हाय. आई एकवीर माझी उभी पाठीशी हाय. मित्रांनो आता आम्ही जस्ट दर्शन केलेलं आहे. सगळ्यांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. खूप छान झालंय. गर्दी वगैरे काय काहीच नव्हती, नव्हती. एकदम व्यवस्थित. काय प्रॉब्लेम नव्हता. आता एकदम सुखाचं दर्शन झालेलं आहे. प्रसाद बिस्साद आम्ही खाल्लेलं आहे. हा लवकर दर्शन झालं. आता सगळेजण सगळेजण फोटो ना पाऊस आलेला आहे आता. सगळे फोटो काढतात. हा डॉन बोला डॉन काय म्हणतो? हा विकी कौशल्य आहे आमचा. विकी कौशल्य काय बटवाडीचा विकी कौशल्य आहे. आणि माझ्या जिम मध्ये आदित्य फोटो काढून भेटू आपण नंतर. या सगळे या. आमचे शेट्टी दादा राहिले. हो फोटो काढून नंतर भेटू. तर मित्रांनो आता आम्ही आलोय एका हॉटेलला. आम्ही जस्ट आता एकविरा करून इथं हॉटेलला आलोय. हॉटेलचं नाव माऊली प्युअर व्हेज असं एक हॉटेल आहे. आता आम्ही सगळे इकडे आलोय. जरा बघू ब्रेक घेतला. आता जरा जेवण पाणी करू. सगळे इथे उभे आहेत. आता आम्ही जेवण करणार आहे. सध्याची कंडिशन अशी आहे की सगळे भिजलेत. मी आता पॅन्ट चेंज केली माझी. बाकी ज्यांनी पण कपडे इकडे जरा चेंज केले. काय बोलतो? आपला विकी कौशल लुक कसं हा आमचा बटवडीचा विकी कौशल्य आहे.
आता काय करणार, बजेट आमचं तेवढंच होतं मग तेवढंच आम्ही अफोर्ड करू शकतो ना. विकी कौशलला तर आणू शकत नाही काय, बरोबर ना. मग अजून एक दुसरा हा कोण आहे काय माहिती नाही पण. हा चार्जिंगचे जरा वांदेत. हां बाकीचे गेले तिथे. आता बघू लवकरात लवकर जेवायला काय तुम्हाला ते पण दाखवतो. चला मित्रांनो, आता आम्ही जेवायला आलोय, सगळे जेवायला बसले सगळे. जेवण पण आमचं आलंय, प्युअर व्हेज मागवले. आता जायकिरा करून आलोय. तर सगळ्यांनी बघा काय काय मागवले, काय काय दाखवतो. हे पनीरची भाजी, ही शेव भाजी, आणि याला काय म्हणतात, रोटी नाही, तंदूर रोटी. बाकी जेवण कसं झालंय सांगा जरा कोकणी. ठीक आहे, नो कमेंट. सलोनी कसं झालंय जेवण. कदमताई कसं झालंय जेवण. झालंय ना. कसं वाटतंय साक्षी डावकर. सध्या तरी म्हणजे अजून घशाच्या खाली गेला नाही ना घास. घशाच्या घास खाली गेला ना मग सांगतो. खळे कसं आहे म्हणणं तुझं, काय म्हणणं आहे. शेव भाजी, शेवभाजी जरा तिच्यामुळे हिने जी नुसतं लावली ना शेवभाजी, तिच्यामुळे झालं. हां काय नाही, जेवतो फक्त आता आहे तसं खातो. अजून काय म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे का. नाही चला. तर आता आम्ही सगळे आता आलोय. आता जस्ट वाजलेत 9-10 झालेत. तर आता आम्ही माझ्या मित्राच्या घरी आलोय, रोणगावडे, तिचं मामाचं घर आहे. ते आता खालती येतच असतील. कुठे ये ना. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. ते बघा हे लोक आलेत. आपल्या गावड्याचं घर आहे, यांचं घर आहे, याच्या मामाचं घर आहे. गावडे आज काय आहे सांग जरा तुझं, सांग जरा आपल्या. मामा मामीची अॅनिव्हर्सरी आहे माझ्या. हां तर आता आपण करूया अॅनिव्हर्सरीचा केक कापू. आतमध्ये. घर बघा तुम्ही, घर एकदम खतरनाक घर आहे. इंट्रो दे आता गावडे. हे बघा ही माझी आजी, हां हे मोठे मामा आणि हे छोटे मामा हां हे आणि हे मुलं. हां तर आता आपण केक बिक कापू. तुमचं घर एकदम कमाल आहे, सगळं भारी. हां आणि पोरं इकडे सगळे बसलेत. पोरींचं दरवेळेसारखं लेट. आता ते आल्यावर आपण केक कापू. चला आता आपण केक कापूया. हॅपी ॲनिव्हर्सरी मामा, हॅपी ॲनिव्हर्सरी. किती वर्ष मामा झाले. 14 वर्ष. तर मामा मामीला 14 वर्ष लग्नाला झाले. हॅपी ॲनिव्हर्सरी आणि कॉंग्रॅच्युलेशन. चालू आहे मित्रांनो, शुभ सकाळ. आज दिवस दुसरा चालू झालेला आहे. आत्ताच आम्ही उठून 1 तास झाला आहे, सगळ्यांच्या आवरावर चालू आहे. कारण त्याला मला जायचं करला. पण एक माणूस आहे जो रात्रीपासून जे कपडे सुकवायच्या आधी लागलाय तो ऐकतच नाही. काल रात्रीपासून चड्ड्या सुकवल्या, आता शर्ट सुकवतोय. 8 जोड मशीन चालवतो. एक मशीन तर बंदच पाडली. आणि मी पण आता जरा नाही ही पॅन्ट जरा सुकवतो. हा अरे बंदच पाडली माहिती का. आणि खळेला काय बोलायचे, आता ते आपलं साधं इंडियन वॉशरूम वापरता येत नाही, वेस्टर्नला चाललाय. कोकणे काय कधी आंघोळ होणार कोकणे. हां आंघोळीला गेला आणि गरम पाणी यायचं बंद झालं. तर बघू आता पटपट आवरू. आता वाजले किती, आता वाजले 7:30 आसपास वाजले. पटपट आवरून निघत असतात. नाश्ता बिस्ता करून डायरेक्ट भीमाशंकरला जाऊ. टाइमपास नाही करायला काय. तिथून आपल्याला जायचं आहे रिसॉर्टला, विरार रिसॉर्टला. तिकडं पण फुल मस्ती करू. तो पण ब्लॉग दाखवतो तुम्हाला. हा बहुतेक एक पार्ट बनवल, सेकंड पार्ट बनवल. बांगर शेठ काय म्हणतोय. हां बांगर शेठ. हां हां विनोद आंघोळ गेली का. विनोद गेले ना. बांगर शेट असल्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं आपण. मी काय म्हणतोय. आणि हा आपण जर आता कॅमेरा स्विच करतोय आयफोनवरून डायरेक्ट आता अँड्रॉइडवर येतोय. आता आपण वापरतो सॅमसंग S24 डाउनलोड कारण की आयफोन एक प्रॉब्लेम होतो. स्किन केअर चालू इकडे. शेटी कुठली स्किन केअर आहे. स्किन केअर. हे मला पण
तेव्हा पहिली मी माझी फ्रेंड्स शिकवतो. भेटू परत. आंघोळ बिंघोळ झाल्यावर सगळ्यांचं लूक दाखवतो. चला बाय. मित्रांनो आपल्या गावडीच्या मामाच्या घराचं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो सकाळ सकाळचा. एकदम मस्त मस्त व्ह्यू आहे. इकडे पोरांनी गाणी लावले. बिल्डर शेट सॉरी बांगर शेट काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? बघ ना कशी एवढी गिरी मला बोलते मागत बसून मला बोलते मागत बसून बोल बोल. लावून बसतो मित्रांनो आता आम्ही सगळ्यांचं आवरून झाले, फ्रेश झालोय. आता वाजले 8:30. सगळ्यांचा आमचा नाश्ता झालाय. तर आणि पोरी पण आता इथं नाश्ता करतायत सगळ्यांचं. आता गावड्याच्या मामानी काय काय गावड्याच्या मामीने आपल्याला मस्त पोहे बे करून दिलेत. अरे बोर्डेचा डार्क कंपाऊंड येतो. डार्क कंपाऊंड शेट्टेनी इथं चमत्कार झालाय आज चमत्कारच झाला. यांनी जीन्स घातली पहिल्यांदा. काय शेट्टे कारण काय याच्या मागचं? काय काय अरे ते सगळ्या घरांमध्ये असतं मला तसं काय नाही एवढं. उद्याकर काय म्हणणे तुझं? काल रात्रीचा भात खाते काय म्हणणे? कसं लागतंय? छान लागतं. काय कुठला भात आहे? फ्लावर भातच आहे. हा कोण काय म्हणतोय तुझं? सांग शेड्डे तुला विचारलंय सांग जरा. हा भारी दिसते. चला आता वाजले 8:30. आपण इथून पण निघू लवकर. चला मित्रांनो आता आम्ही गावडे मामाच्या घरची निघत आहे. बिल्डर आता कुठे जायचं आपल्याला? आता आम्ही कुठे पहिले? आजी हा हे गावडीची आजी. गावडीची आजी. आता आम्ही भीमाशंकरला चाललोय. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे. सगळ्यांनी तयारी. मेन म्हणजे निघायचं किती वाजता होतं? 7 वाजता निघायचं होतं पण वाजलेत आता किती? पावणे अकरा व्हायला आले. सगळे आता बसलेत दाखवतो. सगळे आता बसलेत. लय टाइमपास चालू आहे काय पण. हॅलो गाईस, खूप उशीर झाला आम्हाला. हा कोणामुळे झालाय सांग जरा. मुलांमुळे. काही पण 8:30 वाजता नाश्ता करू. तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये आहे सगळं. पोरांना एवढा मेकअप करायला 1 तास. पोरींपेक्षा मुलांची जास्त काढायला 10 तास. हा मेकअप काय कमी मेकअप आहे का मग? ड्रेस आवडलेला म्हणून 10 वेळा ड्रेस चेंज केला. आमची काही चुकी नाही यांची चुकी आहे. आता डायरेक्ट भीमाशंकरला भेटू. मित्रांनो आता आम्ही जस्ट भीमाशंकरला उतरलोय. भीमाशंकर अजून 3-4 किलोमीटर हा इथून पार्किंगला जागाच नाही एवढी गर्दी आहे. गर्दी खूप आहे. हा भरपूर गर्दी तर आलोय. हा बरं तर वाटतंय. नजारा पण भारी आहे. सगळं मस्त चाललंय. गर्दी दाखवतो. गर्दी बघा. ही चालण्यासाठी 3-4 किलोमीटर अंतर. चालायचं असं 2 किलोमीटर अजून. आमचा एक मेंबर दाखव की. कोणते बाबा? आमचा एक मेंबर दाखव की. 3-4 बस. अरे तुझे 2 माझे 2 4 किलोमीटर. ठीक आहे. एक मेंबर राहिला आपला. आणि हे मध्येच जॉईन झाले आपले भीमाशंकरचे कोंडे बाबा. कोंडे बाबा बघा. 21 आहे पण वागतात असे 70 वयासारखे. ह्याला तुम्ही बघितलं असेल हरिश्चंद्रच्या ब्लॉग मध्ये. 6वा हा 7वा हा काय नाही. गजब बेइज्जती है. या 7. तो आता भरपूर महिन्यानंतर आलाय. वर्षानंतर आलाय. झालेला नाही. हा चेंज नाही काय झाला. हा काळा तू कधी काय रे? आधी बघितलंय तू? त्याची होड बघा. अयो पॅन्ट सेफ्टी मेन आहे गाईस. बाकी खरं ते आपलं वन टेक वाला ते एकदा जे गाईज आहेत ते गाईज आहेत कोण? गाईज वन टेक खरं एकदा वन टेक होऊन जाऊ दे ना. वन टेक डिमांड आपले 2.2K सबस्क्रायबर झाले ना.
2.7 आहे सॉरी पण त्याला व्ह्यूज लय गेले पण टेकला आपण केक कटिंग करू का परत एकदा ट्रिप काढू ना मी गाडी केला तर फॉर्च्युनर गेला फॉर्च्युनर घेतो का जी वॅगन घेऊ ना फॉर्च्युनर कशाला अरे पप्पा तर बोलले रोल्स रॉयल्स घे मी बोललो नको मी बोललो जरा पोरांना पण घेऊन जातो आजी बोलतील बाळा मला एकदा चालेल प्रत्येक वेळेस पप्पाचं नसतं ऐकायचं कसं आहे ना मला जे मी डाऊन टू अर्थ आहे ना मी काय बोलतो डाऊन टू अर्थ गेले आता मित्रांनो मी नाही घेत मला घेतच नाही अरे तू बसतच नाही हा बोल आता बोल हा, बोल हा किलोमीटरचा रस्ता आहे हा बंद करो हात जोड के मैं आमचा चालले रेशन बच्चे केलेला तरी. चाल 2 मिनिटं झालं बोलता गावडे काय बोलतो? सारखा ब्लॉक भीमाशंकर 2 किलोमीटर भीमाशंकर 2 किलोमीटर हा होड बघा ह्याची होड बघा होड बघा होड बघा बोचा पण बघ माझा बोचा अश्लील ले मी ह्याला घेणार नाही हा काय बोलतो प्रेम जात होती परत घेऊ परत काही आता वातावरण एकदम भारी झालंय सगळीकडे धुकं आलेत मस्त पैकी बघा पाऊस पण आला आता बघा रेनकोट घाल आता सगळ्यांनी रेनकोट बिनकोट तर घातलेत मगाशी त्याला धुकं होती पण आता जरा लय कमी झाली बऱ्यापैकी नाही तर पहिली लय धुकं होती आता आपल्याला बघा इथून जातो आपली पब्लिक तिथं उभी आहे थोडी दिसत असेल चला जाऊ त्यांना भेटू मित्रांनो आता आम्ही सगळ्यांनी रेनकोट घातले कारण आता भरपूर पाऊस येत होता मगाशी तर तुम्हाला दाखवतो सगळे रेनकोट मध्ये कसे दिसतात घे परत हिला बघा हिला सगळ्यांनी बघा ह्याला एशियन पेंटी स्पॉन्सर केलाय सर्वात मोठा माणूस आहे आमचा सर्वात मोठा माणूस टॉप टू बॉटम 2 रेनकोट मिळून 1 रेनकोट रस्ता खाली झालाय हा रस्ता खाली झालाय काढतो पळत सुटायचं गावकर बोल काहीतरी गाडी बघा हॅलो गाडी तर आता आम्ही आलोय भीमाशंकर इथे आलोय आता दर्शन घेऊ आम्ही आता हे लोक बोलतात की गुप्त भीमाशंकरला पण जायचंय तर बघू कसा टाइम मॅनेज होतोय त्याच्यावर खूप पाऊस येतो इथे आपल्याला पण जॉईन करणारे 2 जण आणखी आहेत तुम्ही पाहू शकता ह्याची होड बघा भाऊ आहे आपला ही बघा मी काय बोललेलं बघ ऐक ना बघ हे गज आहेत ना सरळ करू आम्ही खळेला त्याच्यावर बसू हा म्हणजे खळे ना सकाळ सकाळी टॉयलेट पटकन होईल त्याची आता आम्ही जस्ट लाईन लवकर राहिलोय भीमाशंकरचं ज्योतिर्लिंगचं प्रवेशद्वार आहे सॉरी सगळे लाईन लावले लाईन खूप मोठी आता बघू हे पण सगळे इथं उभे आहेत गालावरची लाली ही वाढली कशी मस्तपैकी सगळे आले मेंदळे आपली एकटी पुढे राहिले आणि हा फोटो काढतोय आता बघू किती वेळ लागतो किती नाही याच्यानंतर आपला कोकणी प्लॅन सांग रे जरा आपल्याला आता हां गुप्त भीमाशंकरला जायचं होतं प्रॉब्लेम काय झाला माहिती का आपल्याला मुख दर्शन नाही घ्यायचं डायरेक्ट चरण दर्शन घ्यायचं त्याच्यासाठी ना देवाची श्रद्धा आमच्यावर खूप आहे आणि सॉरी तुमची आमची खूप हे मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या जवळ आलोय तर आता एक विनोद घोषणा देतोय लवकरच आता सगळ्यांनी आपण हर हर महादेव बोलू चला कोकणे विनोद घे विनोद घे बाबा काल हर दुःख हर दारिद्र हर कष्ट हर 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 महादेव तर मित्रांनो आताच आम्ही जस्ट दर्शन केलं एकदम प्रसाद बिसाद सगळ्यांनी घेतलाय आता आम्ही इकडून निघत आहेत आता आपण कुठे जाणार आहे डायरेक्ट रिसॉर्टला जाणार आहे आणि हां मजा आणि आता वाजलीत 4 मला 4 वाजताचं वातावरण दाखवलं कसं बघा हां बोल ना आमचं दर्शन खूप मस्त झालं हां 1:30 वाजल्यापासून
1:30 वाजल्यापासून आम्ही रांगेत उभे होतो. हा आता वाजले 4 वाजता आमचं दर्शन झालं. आता मस्त काहीतरी खातो, भूक लागली. हा सेकंड कॉपी आहे की नाही सेकंड कॉपी आहे की नाही सेकंड कॉपी माझ्यासारखेच बच्चे अच्छा. अरे हे पण बच्चनच. हा आपल्या ब्लॉग मध्ये हीच असेल मला तर वाटते. आपली गँग पण हा बिल्डर शेट तर आहे. शर्ट असणारच कारण की आपला जरा विषय वेगळा पॅटर्न वेगळा आहे. कॉफी बिपी काय नाही. कॉफी काय बोलली आणि आपली अर्धी पुढे गँग चालली अर्धी इकडे दोन. काय बोलतो मनोज, काय वातावरण? मनोज ना मनोज बोलला की मला ब्लॉग मध्ये काहीतरी बोलायचं तर मी बोलली की हा बोल हा बोलतो की काय था मला आठवण येतो हा. असं स्क्रिप्टेड आहे मनोज हा कळलं. अरे विचार करावा लागतो त्याला आम्ही ना असं विचार करत डायरेक्ट तू ब्लॉगर आहे भाई. मेन म्हणजे तुझा 1 मिलियन. हा बाई हा बाई हा बोल 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 भाई बोल. तो हा एक वेगळा पार्ट बनल आणि रिसॉर्टचा एक वेगळा पार्ट बनल प्रॉपर एकदम की त्यामध्ये फुल मस्ती करणार प्रॉपर. आपल्याला रिसॉर्टचं लोकेशन बघशील ना तू. लोकेशन तर बाप आहे. बघू फोटो बिटो काढू रील्स पण बनवू मस्तपैकी.